चला. मावशींची तब्येत बिघडली वाटतं. डॉक्टर मॅडमना केला होता फोन, येतीलच ते आता एवढ्यात. काय झालंय? सगळ्यांचे चेहरे असे का झालेत? झाले तरी काय? काय सांगायचं ताई, चांगलं एवढं स्थळ आलंय नाही म्हणून बसलीया. तू तर सांग, तुझं तर ऐकते का बघती. काय ग भाग्यश्री, आई काय म्हणते? ज्या घरी संडास नाही ना त्या घरी मला लग्नच करायचं नाही. सार्वजनिक संडास मी जन्मात सुद्धा जाणार नाही. नाही म्हणजे नाही. भाग्यश्री म्हणते बरोबर आहे, काही चुकीच नाही तिचं त्याच्यामध्ये. हे लग्न मोडायचं कारण नव्हे. लोक आम्हाला काय म्हणतील? चांगलं स्थळ आलंय नाही म्हणून बसली ती. तिला तुम्ही तर सांगा, 4 लोक तर आम्हाला नावं ठेवतील का नाही? भावकीत आम्ही काय म्हणून सांगणार? हे बघा ते, तुम्हाला तर माहितीये सार्वजनिक संडास मध्ये तिथं तासन तास तिथं रांगेत उभं राहावं लागतं. बाहेर जायचं म्हणलं उघड्यावरती की या माणसांच्या नजरा साप विचू परवडतील, पण माणसांच्या नजरा नको. ज्या घरी संडास असेल त्याच घरी मी जाणार. आणि मी तुम्हाला सगळ्यांना ठामपणे सांगतेय. अहो खरं तिचं पण म्हणणं ऐकून घ्या ना, ते काय म्हणते ते. आले वाटतं डॉक्टर मॅडम. झोपा झोपा. काय काय म्हणताय आजी? का नेहमीचीच तक्रार तुमची संडासची? बिचारे आजी इतके वर्ष तहान भूक मारत आला. जी बघू. दादा नियमितपणानं शौचाला जात नाहीत आजी. वेळच्या वेळी न गेल्यामुळं पोटात जो मळ साठलाय त्यांचा, त्याचे विषारी आणि घातक परिणाम होत आहेत आजींच्या शरीरावर. आणि या वस्तीतल्या बायकांचा माझा असा अनुभव आहे की बऱ्याच ह्या ज्या बायका आहेत त्या निसर्ग धर्माचं वेळेवर पालनच करत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. का तर केवळ उघड्यावर टॉयलेटला जावं लागतं. आणि ह्यासाठी त्या अन्न पाणी कमी घेतात. नुसतं अन्नच नाही तर पाणी सुद्धा ह्या बायका कमी घेतात. त्यामुळे त्यांचं एकतर कुपोषण होतं, पचनशक्ती खूप कमी होती, अंगात अशक्तपणा येतो आणि अॅनिमिया होतो. बरं एवढंच नाही तर आतड्यांचे गंभीर आजार, जंतू संसर्ग यांना तोंड द्यावं लागतं त्यांना. ह्यावरती उपाय काय करा? घरोघरी संडास हाच त्यावरचा उपाय आहे. ऐक चला, काय म्हणते डॉक्टर मॅडम? बरोबर आहे त्यांचं. काय चुकीचं आहे? भाग्यश्री म्हणते ते बरोबर आहे. मावशींची तब्येत कशाने बिघडले? ह्याच्यानंच ना. मग सांग बघू. आता माझ्या घरात संडास बांधून घेतलोय मी, आणि माझी आई सुरक्षित आहे, आणि माझी 2 मुलं आणि माझा नवरा, आम्ही सगळे सुरक्षित आहोत ह्याच्यामध्ये. Your house may be big or small. You may live in a bungalow, in a luxury high-rise building, or an old and dirty society. But how would you live without a toilet in your house? Or if you had to leave the house each time you needed to use the toilet and share it with many other families? For millions of people in India, this is a sad reality, and they defecate in the open or use community toilets, which leads to various problems, as we have just heard. Can this situation be changed? Doesn't every person, even those living in slums, need a safe, clean and private toilet? मी नगरसेवक झाल्यानंतर सारखं मला असं वाटायचं की सारखे मला झोपडपट्टीतून फोन यायचे की आज आमच्या टॉयलेटमध्ये पाणी नाही आहे, आज दार तुटलं आहे, आज नळ तुटला आहे, आज पाणीच भरलं नसल्यामुळे 2 दिवस आले टॉयलेट्स स्वच्छ नाही आहेत. मला सारखा असा प्रश्न पडायचा की मग त्या कम्युनिटी टॉयलेट्सचा उपयोग काय? आणि झोपडपट्टीमध्ये लहान मुलांना बाहेरच बसवलं जातं, म्हणजे अगदी कम्युनिटी टॉयलेटच्या बाहेर बसवलं जातं. वर्ष 7-8 महिन्यांपूर्वी शेल्टर संस्थेचं प्रेझेंटेशन होतं वॉर्ड ऑफिसमध्ये, प्रभाग समितीमध्ये. आणि मग मला असं वाटलं येस आय गॉट इट, मी ह्यांची मदत घेऊन हे काम करू शकते. Solving sanitation problems is complicated, and hence one needs to understand the socio-economic background of the people who are being considered. Shelter Associates over the last 15 years has developed a participatory model which includes conducting behavioral change workshops. This is to help the poor understand the need for individual sanitation and imbibe healthy habits which lead to a clean environment. We also work very closely with the government as we need their support to deliver this service. We use information technology to ensure that appropriate solutions are implemented. To be effective, an entire city must plan a comprehensive sanitation solution as required by the National Urban Sanitation Program of the Government of India.
thus assuring holistic delivery on the ground to every beneficiary. Wherever possible, cities must move towards the vision of one home, one toilet. Shelter has developed a very sound methodology based on information and data collected from slums. This helps us make informed decisions. Our pioneering effort to use GIS and Google Earth Maps to map poverty has allowed us to exactly pinpoint gaps in service delivery. This has now become a part of the Rajiv Awas Yojana policy, which is also advocating for a citywide approach in planning for the poor. Shelter Associates receive support from government bodies in implementing these projects. पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण 15 वॉर्ड ऑफिसेस आहेत. या 15 वॉर्ड ऑफिसेसमध्ये जर एका वॉर्ड ऑफिसचा विचार केला तरी साधारण 1 कोटी रुपये वेट स्वीपरच्या पगारावर खर्च केला जातो. त्याच्या व्यतिरिक्त 1.25 कोटी रुपये असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीवर व तसंच 1 कोटी साधारण नवीन शौचालय बांधण्यामध्ये. तर अशा प्रकारे 3-3.5 कोटी रुपये फक्त एका वॉर्ड ऑफिसमध्ये खर्च होतात. पुणे महानगरपालिका हे असं शहर आहे की यामध्ये 97% सिवेज नेटवर्क पूर्णतः तयार आहे. पुणे महानगरपालिका आणि शेल्टर यांनी एकत्र येऊन जो काही झोपडपट्ट्यांमधील डाटा आहे तो एकत्र करून ठेवलेला आहे, ज्याचा उपयोग करून एक कुटुंब एक संडास अशा स्वरूपाची स्कीम राबवता येऊ शकते. Moving away from community toilets to individual toilets will definitely save a lot of public money. Our experience has shown that a typical toilet block of 10 seats, which serves 100 families, can cost at least 25 lakhs to the government for building and maintenance over a period of 5 years. Instead, if the same 100 families were given individual toilets, it would cost them only 15 lakhs of rupees with no additional maintenance costs. We've seen that families who've had individual toilets over a period of 8 years have not only beautifully maintained them, but they've also upgraded them over a period of time. Or this program of one house, one toilet, we need to adopt a very holistic approach. I feel involvement of good NGOs is a must. A task force needs to be set up under the chairmanship of municipal commissioner or chief officer of a local urban body. A regular system of monitoring and review at the level of municipal commissioner is a must. It is absolutely essential that a committee headed by chief secretary of the state reviews on regular basis the implementation of this individual toilet program. If that happens and if the necessary resources are provided by the central government and the state government, I am quite sure the dream of one house, one toilet can be fulfilled. We have a crisis on hand, not just a problem. 60% of the world's population that defecates in the open lives in India. Our model, which is sustainable, replicable and scalable, is rolling out in 3 cities of different sizes in Maharashtra. The recent budget has spelled out very clearly that they aim to give a toilet in every house by the year 2019. We urge the government, especially the political parties, to take up this issue urgently. Sanitation is the best investment to make the country happy, healthy, cleaner and more productive.